बीड जिल्ह्यातील केळगाव येथील आश्रमशाळेत विनाअनुदानित पदावर शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकानं शनिवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी बीड शहरातील कृष्णा बँकेच्या दारातच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। केज तालुक्यातील केळगाव येथील धनंजय अभिमान नागरगोजे राहणार देवगाव तालुका केज हा कायम विनाअनुदानित आश्रमशाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता। सदरील शिक्षक हा गेल्या अनेक वर्षापासून विना अनुदान तत्वावर कार्यरत होता। सरकारने 2019 साली 20% अनुदान देण्याची घोषणा केली होती, मात्र ते अनुदान सुरू झालं नाही। गेल्या अनेक वर्षापासून अनुदान नसतानाही विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकानं अखेर आपली जीवन यात्रा संपवली। बीड शहरातील स्वराज्य नगर इथं घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येपूर्वी धनंजय नागरगोजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले। काय करू, माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही। मी कधी कुणाला 2 रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही। श्रावणी बाळा, शक्य झालं तर एकदा तुझ्या बापूला माफ कर, कारण मी तुला एकट्याला सोडून जात आहे। मी तुला अजून काही कळत नाहीये, तुझं वय आहेच किती, 3 वर्ष। काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही। बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांसोबत चांगला वागला, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारात खूप छळ लावला। विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत। या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो। काय करू, माझ्याशी कोणता पर्याय नाही या लोकांनी ठेवला। बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही। श्रावणी, मला माफ कर। माफी मागण्याच्या पण लायकीचो नाही मी, तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर। सर्वांना माझा शेवटचा रामराम, असं नागरगोजे यांनी शेवटी पोस्टमध्ये म्हटलंय।